पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अजहरवर मेहरबान। ऑपरेशन सिंदूर मध्ये कुटुंबीय ठार झाल्यानं मसूदला देणार 14 कोटी, तर मरकजे तय्यबही बांधून देणार। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त। AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त। मंगळवारी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताला यश। केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली। मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासंदर्भात दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। चुकून पाकच्या हद्दीत गेलेल्या BSF जवानाची सुटका। तब्बल 22 दिवसांनंतर पाकने केली सुटका। भारतानंही एका पाक रेंजरला सोडलं। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणावर सध्या तरी चर्चा नाही। कोणताच प्रस्ताव नसल्यानं चर्चेचा विषयच नाही। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची भूमिका। तेजस्वी गोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। सध्या दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही। भेटीनंतर तेजस्वी गोसाळकरांची प्रतिक्रिया। दहिसर ते भाईंदर मेट्रो लवकरच सेवेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन। सांगलीला घेऊन जाताना गुंड गजा मारण्यासह पोलिसांची मटण पार्टी। 1 पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। भेटायला आलेल्या 3घांवर गुन्हे दाखल।